धिसपीस मला सांगू नको. हा गप. ओ आजी हे नका ना करू. आपल्याकडे बाथरूम आहे हो. ते सोसायटी वाले ओरडतील मला. ए कसलं ते बाथरूम? बाथरूम मध्ये गेलं की जळलं मेलं जागाच पुरत नाही. मला कसं सगळं आईस पाईस लागतो म्हणून मी इथंच करणार. काय ग? अगं आई काय काय करायचं यांचं? अगं ए सांभाळ सांभाळ. हा दगड कोणी इथे ठेवला? ए भवाने, दगड काय म्हणतेस त्याला? मग दगड नाही तर काय? माझ्या पायाला लागलं ना. ए दगड काय म्हणतेस? माझी पेटी आहे ती पेटी. काय बाई आजकालच्या पोरी या म्हाताऱ्यांचं सामान पण जड व्हायला लागले यांना. जळलं मेले लक्षण ते. वैदेही बाय, आम्हाला कळतंय तुझी थोडी अडचण होईल, पण बाय काय करू, वेळच तशी होती. थोडं सांभाळून घे. तुला माहिती आहे ना, गावात सहजासहजी भाड्याने घर कोणी देत नाही. रस्त्यावर राहायची वेळ आली होती. अगं गौरीला पण आणलं नाही आम्ही सोबत, उगाच अडचण नको म्हणून. शिवाय तिचा अभ्यास पण होताच ना, म्हणून तिला ठेवलंय एका नातेवाईकांकडे. आम्हाला कळतंय तुझी अडचण होईल, पण माफ कर. अहो काका, माफी कसली मागताय? मला तुमची काही अडचण होत नाहीये. फक्त काय ना, ह्या सगळ्याची सवय नाहीये मला, म्हणून मी अशी रिॲक्ट झाले. आय एम सॉरी. पण काका तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. कावेरीसाठी काही पण. काका मी जरा ना पडते आता. काय काल रात्री खूप जागरण झालं, त्यामुळे डोकं पण जरा दुखतंय. तुम्ही तुमचं चालू द्या आरामात, मी आहे. जा. वैदेही, मी ऑफिसला जायला निघते आता. नाश्ता तयार करून ठेवलाय मी, तू पण खाऊन घे आणि त्यांचं ते घेतील वाढून. फक्त तू त्यांच्या सोबत राहशील का? म्हणजे कसं आहे, ते इथे नवीन आहेत ना, त्यांना इथलं पटकन काही समजणार नाही. आणि विषय असा आहे की पहिल्याच महिन्यात मला सुट्टी नाही मिळणार. तू सांभाळशील ना त्यांना? अगं काऊ, किती काळजी करतेस. मी आज घरीच आहे. तू बिनधास्त ऑफिसला जा. मला काही ऑफिसला जायची घाई नाही. जळलं मेले लक्षण ते.
पिऊ दे पिऊ दे पिऊ नाही. पिऊ दे ना प्लीज नाही. पिऊ पिऊ प्लीज. ओके ओके ठीक आहे देईन, पण एका कंडिशनवर. तू मला पैसे दे. काय पैसे? म्हणजे तू आता मला ब्लॅकमेल करणार आहेस? मग काय करू? माझ्या कॉलेजच्या फ्रेंडचं गेट टुगेदर आहे आणि आई मला पैसे नाही देते. ती म्हणते की माझा खर्च वगैरे वाढलाय अँड ऑल. शी इज राईट. खूपच वाढलाय तुझा एक्सपेन्स. काय कुछ भी? हा कुठे वाढले माझा एक्सपेन्स? उलट मीच सगळ्यांच्या पार्टीज अटेंड करते. आता सगळे मला म्हणालेत पार्टी द्यायला, तर मी नाही कसं म्हणणार? ओके 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 रडू नकोस. देतो तुला पैसे, पण आधी दे इथे दे. आधी पैसे. एक हात दे, एक हात दे ले. पुन्हा पिऊ. हाँ, एक हाथ से ले, एक हाथ से दे. हाँ. थँक्यू. बाय. पिऊ तुला पैसे हवेत ना? घे. काय गेट टुगेदर साठी तुझ्याकडूनही पैसे घेतले हिने? काय ग? गेट टुगेदर नाही राज, तिची मैत्रीण आजारी आहे, तिला मदत हवी आहे. काय? अरे दादा, त्याला पार्टी वगैरे प्रकार नाही आवडत ना, म्हणून त्याला तसं सांगावं लागलं. पण थँक्स. पिऊ तू थांब. पिऊ काय पोरगी आहे यार, हिचं करायचं काय? मग राज हा. जरा बोलायचंय तुझ्याशी. बोल ना. ऍक्च्युली काल सानिया डिझाईन्स दाखवायला ऑफिसला आली होती ना. हे बघ राज, मी खूप समजावून सांगून सुद्धा ती बिझनेस मध्ये इंटरेस्ट घेते आणि मला टेन्शन येतंय की पुढे जाऊन तुमच्यात असं काही नको व्हायला की आपल्यात. आधी ऑफिसचे विषय घरात नकोय. डोंट वरी. कितीही काही झालं ना तरी आपल्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. आय विल हँडल इट. डोंट वरी. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. उठू नका, बसा. ते जे काही मी तुम्हाला काल प्रेझेंटेशन दाखवलं होतं ते आज पुन्हा एकदा बघाल का तुम्ही? नाही म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला वेळ असेल तर. हा कावेरी मॅडम. अहो तुम्ही काय मला मॅडम म्हणताय? कावेरीच म्हणा. आणि कालसाठी खरंच सॉरी हा. म्हणजे काल वेळच नाही झाला. नाही नाही नाही, इट्स ओके, नो इश्यू. आपण पुन्हा स्टार्ट करूया का? हो या ना, बसा तुम्ही. मी एक फोन करू का तोपर्यंत? हो कर ना. तोपर्यंत मी लॅपटॉप ऑन करते. अरे काय करताय? पाणी टाका त्यावर. विचवा पाणी. पाणी टाका त्याच्यावर. काय चाललंय तुमचं? हॅलो, अगं कावेरी लवकर ये, घराला आग लागलीये. या, इट्स रेडी. काय? तू लवकर ये. काय झालं? पाणी पाणी आहे. पाणी लवकर. काय करतेस तू? काय करतेस? वैदेही, तात्या. ओ बाय, बरं झालं तू आलीस.
बघ काय उद्योग करून ठेवलेत. तुम्हाला मी परत परत सांगत होतो नसते उपद्व्याप करू नका म्हणून, पण तुम्ही ऐकतच नाही कोणाचं. उपद्व्याप कसले केले? साधी चूल तर पेटवली मी, जळलं मेले लक्षात ते. हो पण घरात कोणी चूल पेटवतं का? आता दारात अंगण नसलं तर घरातच चूल पेटवत ना माणसं. आणि घरात चूल असली ना तर घराला कसं घर पण येतं. सासूबाई, घराला घर पण आणायला हे तुमचं घर नाहीये. हा सगळा काय प्रकार आहे? अगं काय सांगू तुला बाय, गॅस पेटत नव्हता म्हणून याने चूल पेटवली घरात. तरी यांना सांगत होतो चूल पेटू नका, चूल पेटू नका, आग लागेल त्याने. पण नाही ऐकेल तर तुझी आजी कसली. आजी अगं, आजी गेली चूल खंडात. चूल काय कधी पेटवली नाही मी. गावाकडे मीच पेटवायची ना चूल. सासूबाई, तिकडे ऐसपैस जागा असते. तुमच्या लक्षात येत नाही का? ही मुंबई आहे. इथे माणसाला 4 फूट एवढी मोजून जागा मिळते आणि त्यात चूल कसली पेटवताय? बाई तुला सांगतो, आम्ही घरात होतो म्हणून सगळं निभावलंय, नाहीतर काय झालं असतं, सगळा धूर झाला होता घरात. अरे पण हे सगळं करण्या अगोदर एकदा मला विचारायचं ना. तुला काय विचारायचं? तू कोण जाऊ सरपंच लागून गेलीस की काय मोठी झिपरे? तुला विचारून करायला आम्ही काय तुझे आश्रित नाही. हे बघ, माझ्या पण नातीचं घर आहे. काय गे, देतेस ना भाडं तिला? ती भाडं देते की नाही हा मुद्दाच नाहीये. गॅस पाईपलाईनचा ना मेंटेनन्स सुरू होता. अर्धा तास थांबला असतात ना तर गॅस लाईन सुरू झाली असती. पण नाही, तुमच्याकडे ना पेशन्सच नाहीये वाटतं. ए, पेन्शन पेन्शन काय करतेस? पेन्शन नाही म्हणून तर इथं आले ना मी. पेन्शन नाही हो, मग पेशन्स. कुणाशी बोलतेय मी? वैदे तू 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 जरा शांत हो. मी 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 सगळं आवरते, काही काळजी करू नको तू. थँक्स. आली मोठी आई, ग बस. आई आई करते. शांत हो वैदेही, अशा चुका होतात. यार, आजचा दिवसच खराब आहे. राज, आज संध्याकाळी कॉफीसाठी भेटूया का? यस, दिवस इतकाही वाईट नाहीये. चला प्रिन्सेस, तुमच्या प्रिन्सला भेटायला. त्या मीटिंगचे सगळे मिनिट्स आज संध्याकाळपर्यंत तयार ठेव. अगं सानिया, की बस बस ठीक आहे. काय झालं कावेरी बरोबर तुझी मीटिंग झाली, तिने प्रेझेंटेशन बघितलं? नाही ऍक्च्युली घरून तिला काहीतरी इमर्जन्सी आली म्हणून ती निघून गेली. हो, काय इमर्जन्सी आली म्हणजे? काही बोलली नाही मला ती. एक मिनिट मी विचारते हा, कारण नाही तर अशी जायची नाही कावेरी. हॅलो. हॅलो कावेरी, अगं काय झालं? तू एकदम अचानक निघून का गेलीस? काय झालं? काय प्रॉब्लेम झाला? नाही म्हणजे सगळं तसं ठीक आहे. घरी काय झालं, एक ऍक्सिडेंट झाला आणि आग लागली, त्यामुळे. अरे बापरे. अगं पण काय म्हणजे घरात कोणाला काही इजा नाही ना झाली? नाही, कुणाला काही झालेलं नाहीये, सगळे बरे आहेत. फक्त काय झालंय, घरी खूप पाणी झालंय ना. मी ते सगळं आवरते आणि येते ऑफिसला. मला फक्त थोडा उशीर होईल मॅडम. म्हणजे आणि खरं तर सॉरी. म्हणजे मी ऑफिसहून तुम्हाला इन्फॉर्म न करताच निघून आले. कावेरी, मी समजू शकते, असं काही झालं तर माणूस असाच जाणार ना निघून. आता इतके वाजलेत. खरं तर मला तुला माझ्यावर मीटिंगला न्यायचं होतं, पण तू एक काम कर कावेरी, आता येऊच नकोस तू.
तू घरातलं सगळं आवरून घे निश्चिंतपणे, ठीक आहे? आपण एका प्रोजेक्ट बद्दल बोलत होतो ना, त्याची मीटिंग आहे संध्याकाळी, ती माझ्याऐवजी तू अटेंड कर. ठीक आहे मॅडम. बाकी ती मीटिंग कुठे आहे, काय आहे, बाकीचे सगळे डिटेल्स तुला बच्चू मामा देईल. हो हो चालेल. आणि काळजी घे. ओके ठीक आहे. बाय मॅडम. सानिया, जरा कावेतच्या घरी काहीतरी इमर्जन्सी झाली ग. मलाही आता मीटिंगला जायचंय, काय करूया आपण? बाळा, मी तुला पुन्हा पुन्हा सांगते, पण उद्या आपण चर्चा करूया का या विषयावरती? चालेल तुला? हो. आता कशी जाणार आहेस घरी? काय तुला? नाही, डोंट वरी, जाईन मी. ओके, टेक केअर बाळा. काय प्रोफेशनलिझम या मोहितांचा. रोज मला इथे बोलवतात, बसून ठेवतात आणि तसंच पाठवून देतात, जसं मला दुसरे कामधंदेच नाहीयेत ना. मुद्दामून करतात हे सगळं. पण एक लक्षात ठेवा, हे जर मुद्दामून करत असाल ना, तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसेल. या सगळ्याचा एक ना एक दिवस मी नक्कीच रिव्हेंज घेणार. आज तुम्ही मला नाचवताय, पण एक दिवस मी तुम्हाला नाचवेन. हो हो हो, नक्की नक्की भेटूयात. हा, संध्याकाळी 7 वाजता रेस्टॉरंटचा पत्ता तुला मेसेज करतो मी. डन 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 डन. अरे वा मामा, आज एकदम खुश दिसताय. अरे म्हणजे काय, आज माझं इतक्या दिवसांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझं लग्न जवळ जमणार आहे. अरे वा, पण जमलं कसं? खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अरे म्हणजे खूप वर्षांपूर्वीची मैत्रीण होती माझ्या वयाचीच. अचानक भेटली, खूप गप्पा मारल्या, नजरेला नजर भिडली, तार जुळली, सूर जुळले. म्हटलं तिला एका रोमॅन्टिक डेटवर नेऊया आणि लग्नाची मागणीच घालूया. एक मिनिट. हॉटेल स्टार पॅलेस. हा, मी बच्ची बोलतोय, माहेरच्या चहामधून. मला ना रोमॅन्टिक डेटसाठी एक टेबल बुक करायचं होतं. मला सांगा, रोमॅन्टिक डेटवर येणाऱ्यांसाठी तुमच्याकडे ऑफर्स आहेत का? काय? कॉन्टिनेंटल फूड प्लस बलून्स, कॅन्डल लाईट डिनर पण आहे विथ गुलाबाच्या पाकळ्या. वा, हे बघा हे बघा. काय ना, तुमच्याकडे ज्या काही ऑफर्स आहेत ना, त्या सगळ्या मला हव्या आहेत. काय, माझी रोमॅन्टिक डेट आहे ना, ती एकदम सॉलिड व्हायला हवे, एकदम सॉलिड. हा, थँक्यू थँक्यू. अरे कसल्या ऑफर्स आहेत माहितीये का तुला? अरे बच्चू, बरं झालं तू इथेच भेटलास मला. मी करणारच होते तुला फोन. आपल्या त्या प्रोजेक्ट वरती काम चालू आहे बघ, तर त्या इन्व्हेस्टर बरोबर आज मीटिंग ठरली आहे बरोबर 7 वाजता. काय रे, काय झालं? काय नाही, तू सांग ना. महत्वाचं काम म्हणजे आपले ते फार इम्पॉर्टंट इन्व्हेस्टर आहे, तर त्यांच्यासाठी कुठल्या तरी चांगल्या हॉटेलमध्ये मीटिंगसाठी टेबल बुक कर. हा, आणि राजवर्धनला मी फोन करते, त्याचा फोन लागत नाही, त्याला कळवून टाक, ठीक आहे? आणि कावेरीला पण SMS टाक. काय? ठीक आहे, मी राजलाही कळवतो आणि हॉटेलही बुक करतो. टेन्शन नॉट. हा, हा, हॉटेल सनस्टार प्लाझा. हा, मला आहे ना क्लायंट मीटिंग साठी टेबल बुक करायचं होतं संध्याकाळी 7 वाजता. राज, अरे आज संध्याकाळी ना तुला इन्व्हेस्टर बरोबर जायचंय. म्हणजे तुझी मीटिंग आहे इन्व्हेस्टर बरोबर संध्याकाळी 7 वाजता. कुठे मीटिंग? हॉटेल स्टार पॅलेस. ताईला जमणार नाहीये, तुला जायचंय मीटिंगला. हा, शार्प 7 वाजता. ओके मामा, मला सांग, कुठलं तरी एखादा चांगलं रेस्टॉरंट सजेस्ट कर ना, म्हणजे ॲम्बियन्स चांगला असेल, छान गप्पा मारता येतील असं. डेट अँड ऑल काय? मामा, मीटिंग आहे. आहे आहे आहे, असं एक हॉटेल आहे, सनस्टार प्लाझा. कमाल हॉटेल आहे, सगळं मिळतं तिकडे. पण हे बघ, संध्याकाळी 7 वाजता मीटिंग आहे स्टार पॅलेसला, ते विसरू नकोस. हा, ओके, हॉटेल स्टार पॅलेस, इव्हिनिंग ॲट 7 PM. करेक्ट. कूल.
येस सर. माहेरचा चहाच्या नावाने टेबल बुक केलं. ओ येस येस, प्लीज कम विथ मी. प्लीज सीटेड सर. थँक्यू. आय जस्ट कम सर. टेबल बुक केलं होतं, माहेरचा चहा. ओ येस, दॅट टेबल. थँक्यू. तुम्ही काकू, तुम्ही इथे? तुम्ही इथे काय करताय? आय थिंक हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये कुणी येऊ शकतं. तुम्ही इथे काय करताय? मलाही वाटतं हे हॉटेल आहे आणि हॉटेलमध्ये कोणीही येऊ शकतं. हो का? मी इथे एका इम्पॉर्टंट मीटिंगसाठी आलोय. हो का? मीही इथे एका इम्पॉर्टंट मीटिंग साठीच चालले. रत्नमाला मॅडमनी पाठवलंय मला. त्यांना असं वाटतंय की मी ही मीटिंग हँडल करावी. म्हणजे आता तुम्ही ही मीटिंग करणार? नो इश्यू. प्लीज हॅव अ सीट काकू. त्या इन्व्हेस्टर समोर जर मला काकू म्हणालात ना तर म्हणजे इन्व्हेस्टर्स येईपर्यंत म्हटलं तर चालेल ना काकू? ही बाई हा माणूस आहे ना, काय तुमच्यापर्यंत काही नाही. सावकाश. सर, हे तुमच्यासाठी. एक्सक्यूज मी, व्हॉट इज दिस? तुम्हीच रोमॅन्टिक डेटसाठी पॅकेज बुक केलं होतं ना? एक मिनिट, एकच मिनिट प्लीज. मामा, मामा, हॉटेलचं बुकिंग कोणी केलंय? मीच बुकिंग केलंय. अरे अरे पण थोडा घोळ झालाय रे. घोळ? कसला घोळ? म्हणजे माझ्या मैत्रिणीला डेटवर नेण्यासाठी मी हॉटेल फिक्स केलं होतं ना, तिथे तू गेलायस. आणि आपल्या क्लायंट मीटिंगसाठी मी दुसरं हॉटेल फिक्स केलं होतं जिथे मी आलोय. आणि झालंय असं की ज्या मैत्रिणीला मला भेटायचं होतं ना, तिला मी तिथला ऍड्रेस दिलाय आणि आपल्या क्लायंटला सुद्धा मी तिथलाच ऍड्रेस दिलाय. आणि इथे एक मुलगी तुझी वाट पाहतीये. कोण मुलगी? एक मिनिट. हा, तुमचं नाव काय म्हणालात? वैदेही. वैदेही म्हणून आहे. मामा, म्हणजे तू हॉटेल सनस्टार प्लाझाला आहेस? अरे काय झालं ना, दोन्ही हॉटेलमध्ये स्टार आलं ना, म्हणून घोळ झाला सगळा. राज, अरे म्हणजे स्टार फिरलेत रे, आता काय करू मी? अरे पण तू इथे माहेरच्या चहाच्या नावाने बुकिंग आहे असं का सांगितलंयस? ते
काय ना माहेरचा चहा सांगितलं ना की चांगला डिस्काउंट मिळतो रे. आणि काय हॉटेल फुल जरी असलं ना तरी आपल्यासाठी एक टेबल रिझर्व करून ठेवतात ते. हा पण आता मी जाम घोळ घालून ठेवलाय. एक 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 मिनिट. लिसन टू मी डोंट गेट पॅनिक. डू वन थिंग. ती जी मुलगी आहे ना तिला फोन दे. हा देतो. तुमच्याशी बोलायचं आहे. हॅलो. हाय राज हिअर. व्हॉट आर यू डुईंग देअर? 8 वाजता भेटायचं ठरलं होतं ना. हो खरं तर काय मी ट्रॅफिकच्या भीतीने ना जरा लवकर निघाले, पण नेमकं आज ट्रॅफिक लागलंच नाही आणि मी 1 तास लवकर पोहोचले. ओके ओके नो इशू. तू तू तिथेच थांब. आय फिनिश माय मीटिंग आणि लवकरात लवकर तिकडे पोहोचतो. तोपर्यंत मामा तुला कंपनी देईल. ओके नो प्रॉब्लेम. ओके. बरं एक काम कर, बच्चू मामाकडे फोन दे. ओ 1 मिनिट. हा बोल राज. मामा नीट ऐक. आता यापुढे कोणताही प्रॉब्लेम क्रिएट न करता माझ्या ज्या गेस्ट आहेत त्यांना नीट कंपनी दे प्लीज. ठीक आहे देतो कंपनी. आता काय मीच घोळ घालून ठेवलाय. बाय. नमस्कार. मी बच्चू मामा म्हणजे राजवर्धनचा मामा. मी बॅचलर आहे अजून. तुमचं लग्न झालंय? काय? काय की मामाने हे सगळं स्वतःसाठी प्लॅन केलं होतं, पण अनफॉर्च्युनेटली आता आपण इथे आहोत. मग काय आता काय करायचं? काय करायचं म्हणजे यांना सांगायचं हे सगळं कॅन्सल करा. नाही हो, असं सांगणं सहज शक्य आहे. विषय असा आहे ना, कसं आहे? कसाच नाहीये. माहेरच्या चहाने बुकिंग करताना घोळ घातला असा त्याचा अर्थ होणार नाही का? युअर करेक्ट. पण कसं आहे, इन्व्हेस्टर्स सोबत हे बोलून हे फ्लावर्स घेऊन मीटिंग केली तर इन्व्हेस्टर्स सगळ्यांना सांगतील की माहेरच्या चहावाले मीटिंगला नाही डेटला बोलवतात. हो, प्रॉब्लेम आहे खरा. एक सेकंड, इन्व्हेस्टरचा फोन आहे. एकच मिनिट. हॅलो. ओके नो प्रॉब्लेम. या नो इशू. यप बाय बाय. काय झालं? काय म्हणाले? त्यांना यायला तासभर लेट होणार आहे. तासभर उशीर होणार आहे? एवढा वेळ आपण काय करायचं इथे? लेट मी थिंक. लेट्स डू वन थिंग. हा जो काही प्रॉब्लेम क्रिएट झालाय तो असाच राहू दे. तासभर इथे घालव आणि इन्व्हेस्टर्स सोबत इथेच मीटिंग कर. म्हणजे माहेरच्या चहावाले घोळ घालतात असं इथे इम्प्रेशन नाही पडणार. व्हॉट्स इट? ठीक आहे. पण कसं आहे ना, मुळात मला डेटवर जाणं ही संकल्पनाच पटत नाही. त्यात करून तुमच्या बरोबर तर मुळीच नाही. पण ठीक आहे, माहेरचा चहासाठी मी एवढं करायला तयार आहे. काकू
मी सुद्धा तुमच्यासोबत डेटवर जायचं स्वप्न घेऊन जन्माला आलो नाहीये. डेट विथ यू माय फूड. आणि कसं आहे ना, तुमच्यासोबत डेटवर जाण्यापेक्षा आय विल प्रेफर टू. यस सर. आणि विषय असा आहे की ते आपण माहेरच्या चहाचं नाव खराब होऊ नये म्हणून हे सगळं करतो. Get it? कळलं. सर. हा हा हा. यू कॅरी ऑन प्लीज. ओके. काय ना, माझ्यामध्ये सगळा घोळ झालाय. तुमचं नाव काय म्हणालात? वैदेही. हा, वैदेही. झालंय काय, मी ज्यांना भेटायला तिथे बोलवलं होतं ना, तिथे मी गेलो नाही म्हणून त्या चिडून निघून गेल्या हो. आणि आमची एक क्लायंट मीटिंग होती ना, ती इथे या टेबलवर मी बुक केली होती. आणि राजनी तुमच्यासाठी इथे हे टेबल बुक केलं. आता काय झालंय, मी त्या टेबलवर बसणार, तुम्ही या टेबलवर बसणार, असं लांब लांब बसणं कसं वाटेल ना ते. आणि राजनी सांगितलंय मला तुम्हाला कंपनी द्यायची म्हणून. मग इथे बसलं बरं नाही का? सगळं कळलं मला. मगाशी नाही का तुम्ही फोनवर बोलत होता तेव्हा सगळं ऐकलं मी. हा, मग ठीक आहे. हे बेस झालं, उत्तम आहे. आता राज येईपर्यंत ना आपण कधी खाऊन घेऊया. हा, काय घेणार तुम्ही? काही चालेल. काहीही नावाचा पदार्थ नाही मी तिथे. सॉरी, बॅड जोक. वेटर, 2 फालुदा. फालुदा? इथे येऊन फालुदा खायचा मी? काही म्हणालात का? नाही. सर, मॅम, दिस इज फॉर यू. काकू, डोळे इतके मोठे करून बघू नका, फुगे फुटतील. वाव, नाईस, ब्युटिफुल. Thank you. असा चेहरा पाडून कशाला टाळ्या वाजवल्यात? जरा हसायचं ना. नाही, छान वाजवलं त्याने, गाणंही छान म्हटलं. पण
जी शार्प मध्ये केलं असतं ना तर अजून बेटर झालं असतं. आणि एक दोन नोट चुकल्यासारख्या वाटल्या मला. हो का? हम्म. थांबा, जाऊन सांगते त्याला. बाबा रे, परीक्षा खाली आहे तुझं गिटार ऐकायला, जरा नीट वाजव. वाजवेला मग तो नीट. शट अप. काय शट अप? तुम्ही कधी दुसऱ्या विषयी चांगलं बोलूच शकत नाही का? सवयच नाहीये का तुम्हाला तशी? इतकं चांगलं गिटार वाजवलं त्याने, इतकं चांगलं गायला तो. जरा त्याचं कौतुक कराल, पण नाही. एवढंच जर कळतं ना तर तुम्ही जाऊन वाजवा गिटार. येतं का तुम्हाला? युअर करेक्ट. पण कसं आहे ना काकू, समोरच्या बद्दल 0 इन्फो असताना उगाच वाटेल ते बडबडू नये, उगाच लेक्चर देऊ नये. Now you just wait and watch. Thank you. हाऊ लकी शी इज. असा बॉयफ्रेंड मिळाला ना खरंच खूप नशीब लागतं. Thank you. Just a moment. Yeah. Thank you. Thank you. Thank you. Thank you. So, काकू असं वाजवतात गिटार. एवढे सूर कळतात तर मग बोलण्यात काय येत नाहीत ते? कशाला समोरच्याशी नेहमी असे तारा सप्तकात बोलत असता? मी तसं बोलतो कारण ती माझ्या बिझनेसची गरज आहे. मी जर टोन डाऊन करून बोललो ना तर माझा बिझनेसही डाऊन होईल. Sir, this is for you. केक. Wish you a great life together. Sir, केक भरवताना एक फोटो. फॉर व्हॉट?
जस्ट फॉर अ मेमरी. नंतर त्याची प्रिंट काढून आम्ही तुम्हाला देऊ. इट्स पार्ट ऑफ पॅकेज. हो का? हा. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे मी तुम्हाला केक भरवतानाचा फोटो व्हायरल झाला तर काय होईल माहितीये का? लोक असं म्हणतील की आपण दोघं लग्न करणार आहोत आणि त्याही पेक्षा महत्वाचं, राजवर्धन त्याच्या ऑफिस मधल्या एका स्टाफ मधल्या मुलीला डेट करतोय असं लोक म्हणतील. त्यांना असं वाटेल की आपण लग्न करणार आहोत. लग्न तुमच्याशी मुळीच नाही. जरा हळू. त्यापेक्षा ना मी हिमालयात जाईन. काकू, मी लोक काय म्हणतील ते सांगतो. उगाच अंगावर कॉक्रोच पडल्यासारखे ओरडू नका. जुरळही परवडलं हो, पण तुम्ही नको. काकू, माइंड युअर लँग्वेज. माझ्या समोर सतत आडव्या येणाऱ्या मांजरी सोबत मलाही लग्न करायचं नाहीये. माझा मुद्दा समजून घ्या, कळलं का? आपण लग्न करणार आहोत असं जग म्हणेल. आणि मी काय, मी उद्या 10 मुलींना डेट केलं ना तरी मला फरक पडत नाही, कारण मला लग्नच करायचं नाही. हा, पण तुमच्या लग्नाला नक्कीच प्रॉब्लेम येते. माझ्या लग्नात कशाला प्रॉब्लेम होईल? माझी पत्रिका ना खूप चांगली आहे. माझं लग्न ना व्यवस्थित होणार आहे. माझ्या नशिबात खूप चांगला माणूस लिहिलेला असेल. करेक्ट आहे. त्या बिचाऱ्या चांगल्या मुलाच्या नशिबात काकूबाई. तुम्ही ना माझं म्हणणं समजून घ्या. उगाच इथे सीन क्रिएट करू नका प्लीज. एक्सक्यूज मी. आम्ही एक काम करतो, मेमरी म्हणून आम्ही एक आमचा सेल्फी क्लिक करतो, ठीक आहे? लगेच. नो प्रॉब्लेम. काय मस्त इथला फालुदा. हो, इथला फालुदा इतका मस्त असतो ना, 2 काय 4 फालुदा खाऊ शकतो मी. हो का? इतके फालुदा लवर असतात? म्हणजे लोकांना इतका फालुदा आवडतो का? तुम्हाला फालुदा आवडत नाही? एक काम करूया, तुम्ही ना इथला आमरस ट्राय करा. A1 क्वालिटीचा ऑथेंटिक आमरस मिळतो इथे, हापूस आंब्याचा. तुम्ही ट्राय कराच. हो वेटर. यार, फालुद्यानंतर आता आमरस खायचा मूडच गेलाय माझा. 2 आमरस. मी काय म्हणतो, तुमचं नाव काय म्हणालात? हा, वैदई. वैदई, तुम्ही सुंदर दिसता. म्हणजे कुणी म्हणाल नाही का तुम्हाला अजून? खरंच सांगतोय. म्हणजे फालुदा छान होता ना, तशा तुम्ही पण छान आहात. छान आहे केक. हॅलो सर. Sorry, Rajvardhan. I cannot come for meeting. It will be late. So better आपण नेक्स्ट टाइम मीटिंग फिक्स करूया का प्लीज? ओके. ओके सर, नो प्रॉब्लेम. सी यू सून सर. या. काय झालं? क्लायंटने मीटिंग कॅन्सल केली. काय? मग आता काय करायचं? आता केक खाल्ल्यामुळे माझी भूक चाळवली आहे. नाही पण जाऊ दे, मी घरी जाऊन जेवते. नाही, तसंच करा तुम्ही. माझी आणखीन एक मीटिंग आहे, सो बेटर वे तुम्ही घरीच जाऊन जेवा. घरीच जाऊन जेवणार आहे मी.
मला आता खूप बोर होत आहे. मूड गेलाय माझा. आय एम लिव्हिंग. आपण नेक्स्ट टाइम भेटू. काकू बसा. आता काय झालं? माझी दुसरी मीटिंग पण कॅन्सल झाली. हो बसा. नाहीतर उद्या म्हणाल की उपाशी पाठवलं म्हणून. आपल्या संस्कृतीत बसत नाही ते. आईचं लेक्चर ऐकावं लागेल ते वेगळं. हो बसा. सांगा काय खाणार आहात? फक्त माझं डोकं खाऊ नका. ते रोजच खाता. इतका पण वाईट चॉईस नाहीये माझा. झालं? सांगा आता. इथे नको, खूप महाग असेल. काकू तुमच्या पगारातून नाही कट करणार मी. मागवा काय मागवायचं ते. मी दाल फ्राय आणि जिरा राईस घेईन. वर तूप मागवू का? हो, मला आवडतं. हो घरी खाता ना ते. इथे इटालियन बेस्ट मिळतं ते मागवा. आपण इटलीमध्ये आहोत का? नाही, विषय असा आहे ना की ज्या त्या ठिकाणचं, वातावरणातलं, संस्कृतीतलं असं ते इनफ इनफ. तुमच्यासाठी मागवा दाल फ्राय. एक्सक्यूज मी. काकी, अगं काकी, माझ्या लॅपटॉपचा प्रॉब्लेम झालाय आणि मला सबमिशन कंप्लीट करायचंय. तुझा लॅपटॉप देशील का ग? अगं दिलास ना मी पिऊ, पण मला पण या अर्जंट मेल्स करायचे आहेत. एक काम कर ना, राजवर्धनच्या खोलीत जा, त्याचा लॅपटॉप घे. हा ओके. दादा ह्या चिट्स लपवत का होता? योर बिल. थँक्यू. मॅडम फीडबॅक दिलं तर चांगलं होईल. काकी, 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 तुला माहितीये का मला दादाचे सिक्रेट्स कळलेत. काय? कसलं सिक्रेट? हे बघ, तुला वाटतो ना तेवढा साधा नाहीये आपला दादा. छुपा रुस्तम आहे तो. अगं पिऊ, काय सांगतेस तू? अगं दादाने ना चिठ्ठ्या सांभाळून ठेवलेत. कसल्या चिठ्ठ्या? ग आधी दादाच्या लग्नात तू नाही का शुभेच्छांची आमराई करायला सांगितली होतीस त्या चिठ्ठ्या. हो. आणि मला काय वाटतं माहितीये का, एखाद्या मुलीने आपल्या दादासाठी त्या चिठ्ठ्या लिहिल्या. काय? आणि तुला माहितीये त्यात काय लिहिलं होतं? त्यात असं लिहिलं होतं की नात्यांकडे जर डील म्हणून पाहायचं असेल तर आपल्या माणसात, नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे. कारण आपल्यासोबत शेवटपर्यंत टिकतात ती नाती. किती छान लिहिलंय. परत सांग एकदा. काय? नात्यांकडे जर डील म्हणून पाहायचं असेल तर माणसात, नात्यात प्रेम इन्व्हेस्ट करायला शिकलं पाहिजे. कारण आपल्यासोबत शेवटपर्यंत टिकतात ती नाती. तुला मी आणून दाखवू का? अगं पिऊ,
सर्वात पहिलं म्हणजे तू त्याच्या चिठ्ठ्या का वाचल्यास? त्याने सांभाळून ठेवल्या होत्या ना, असं वाचायचं असतं दुसऱ्याच्या चिठ्ठ्या. सॉरी ना काकी, नाही बघणार. दादा असला तरी नाही. आणि तू लॅपटॉप कुठे जोयाला गेली होतीस? भैया हो, लॅपटॉप विसरले. मी घेते. अगं पियू, राजवर्धनला कोणीतरी चिठ्ठ्या लिहित आहे आणि राज त्या जपून ठेवतोय. कोण असेल? I don't need copy. Thank you. काकू, थोडी जागा सोडा, मलाही लिहायचा आहे फीडबॅक. तिथेही निबंध लिहायला नाही तर. आणि हो, अक्षर जरा छान काढा, बघू. काही गरज नाही. काकू, बघू. नाही, इथेही संस्कृतीची भाजी आणि परंपरेचा दाल फ्राय लिहिला नाही म्हणजे मिळवलं. आणा, मला लिहायचं. कशाला? काय गरज आहे? काही गरज नाही तुम्ही बघण्याची. उगीच काहीतरी खुसपट काढून 4 ओळी लिहून ठेवाल. तसंही दुसऱ्याबद्दल वाईट बोलायची सवयच आहे तुम्हाला. त्यापेक्षा मी लिहिलाय, चांगला फीडबॅक लिहिलाय. कसं आहे ना काकू, फीडबॅक हा बेटरमेंटसाठी द्यायचा असतो, फक्त कौतुक म्हणून नाही. आणा इकडे. छान होती तुमची सर्व्हिस. थँक्यू. ओके देन काकू. इट वॉज प्लेजर मीटिंग यू. सतत काकू काकू काकू. काय करू मी या माणसाचं? काय काय काय? तुम्ही मला काकू म्हणणं कधी थांबवणार आहात? खरं सांगू, कधीच नाही. बाय काकू. सुलबे, ते तिटकूट बापड नको लावं. व्यवस्थित कर, व्यवस्थित कर. आमच्या बाबा कुठे सगळं तोडून टाकलेस तू. तुला काय कळून? अरे, हे काय सगळं इथे? डोळे फुटले तुझे? दिसत नाही? पापड कुरड्या वाळत घातलेल्या. हे बघ, उन्हाळ्यात हे सगळं बनवायचं असतं, कळलं? अहो, पण हे सगळं तुम्ही इथे का वाळत टाकलंय? आई तुला सांगत होते हे सगळं नको करूयात. बरं, हे वाळत आले, उचलू का मी? हात लावू नकोस, अजून ओले आहेत ते, वाळले नाहीत. अहो, पण आजी, हे सगळं बाहेर वाळवायचं ना. अगं, बाहेरच वाळवायला गेले होते, पण खालचा वॉचमॅन जो म्हणायला लागला, ओ आजी, ये का करत है? इधर काय को वाळत घालत है? इधर गाडी आवत है. मग काय करणार, जो इथं आणून घातले वाळत. बोलणारच ना तुम्हाला. हे काय गाव आहे का रस्त्यावर वाळवायला? हे टिटवे, जास्त टिवटिव करू नको. जाऊन बस कोपऱ्यात. माझ्या घरात मीच कोपऱ्यात बसू?
मग काय मी बसू कोपऱ्यात जाऊन? हा आजी तुम्हाला काही कळत नाही का हो मी काय बोलते? बाय. ऐक ना माझं, थोडी थोडी कळ सोस माझ्यासाठी. हा आता ते वाळत आलेत, मी सगळे उचलतो. कसं आहे ना बाय, तुमची मुंबईची ट्रेन आहे ना ती एक वेळ थांबेल, पण म्हातारीचं तोंड थांबणारच नाही. त्यामुळे आपण थांबणं हेच बरं. हा माझं एक ते सगळं मी उचलतो, एवढं सांभाळून घे. माफ कर आम्हाला, पण पर्याय नाहीये. अहो काका, तुम्ही कशाला माफी मागताय? तुम्ही हे असं केलं की मला खूप ऑकवर्ड होतं. राहू दे आता, पापडच आहेत ना. तसंही मी आरामच करणार आहे. राहू द्या. बोलतोय बघ. अगं अगं पापड सांभाळ. सांभाळून जा. पाय हो ना. दिसत का? आली मोठी मला बोलते बघ कशी. आई आता आता ही का ओरडली? काय ग, काय झालं? काही नाही. कुठे काय? काकीला तुझं प्रेझेंटेशन आवडलं नाही का? प्रेझेंटेशन आवडलं नाही का? आधी प्रेझेंटेशन आवडण्यासाठी ते आधी कावेरीने बघायला हवं ना. म्हणजे आधी त्या टाळतायत मला, मुद्दामून करतायत हे सगळं. काल पण मी ऑफिसला गेले तर इथून तिथे तिथून इथे नाचवलं मला, आणि आज गेले तर फक्त एका ठिकाणी बसून ठेवलं. ती कावेरी ती अचानक घरी निघून गेली. ती गेली तर गेली, पण काकींनी म्हणायला होतं ना की हरकत नाही, मी बघते प्रेझेंटेशन, मग आपण बसून काय ते फायनल करूया. पण नाही, काकींनी तसं काहीही केलेलंच नाही. हे बा आदित्य, खरं बघायला गेले तर सगळे राईट्स काकींच्या हातात आहेत ना. पण नाही, मुद्दामून काकी मला त्या कावेरीकडे पाठवतात. कावेरी कोण आहे? कोण ही कावेरी? नुकतीच जॉईन झाले ना, आणि तिच्यासाठी मला वेट करायला लावतात. मला एक गोष्ट समजत नाही की त्या कावेरीचा काय संबंध आहे काकींशी. सानू, शांत हो जरा. बघ, मला माहिती नाही त्यांची पद्धत काय, पण एक नक्की सांगतो, मुद्दाम कोणी काही करत नाही. असं तुला वाटतंय आदित्य? ही ठरवलेली स्ट्रॅटेजी आहे त्यांची, आणि हीच पद्धत आहे त्यांची आपल्याची वागण्याची. हे लक्षात ठेव तू आदित्य. काही तसं नाहीये काही. तू गप्पा बस रे. आधी काय आहे ना, जेव्हा एखाद्या माणसाला पुढे जाऊ द्यायचं नसतं ना, तेव्हा मग त्याला इग्नोर करायचं. म्हणजे मग तोच कंटाळून मला नाही जमते, मला नाही करायचंय असं म्हणून टाकतो. सानिया, तुला सांगते, आदित्यच्या बाबतीत सुद्धा हेच केलं त्याने. सानिया, तुझ्या बाबतीत सुद्धा तेच करायचंय त्यांना. तुझ्या सगळ्या अम्बिशन्स मारून टाकतील त्या. नाही, आधी तुला ऑफिसला ये ह सानिया, आणि मग गेल्यानंतर उद्या बघू हा सानिया, परवा बघू हा सानिया, असं म्हणत कंटाळा येईपर्यंत असंच बसवून ठेवतील तुला आदित्य सारखा. आणि मग तू पण अशीच छोटी मोठी कामं करत राहशील. नाहीतर मग असं घरात बसून राहशील आमच्यासारखं अपमान सहन करत.
आई, हे बघ सानिया, माझ्या बाबतीत असं काहीही घडलेलं नाहीये. आणि रत्नमाला काकीला मी स्वतःहून म्हणालो होतो की मला बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाहीये. हा, एखादा छोटासा जॉब असेल तर नक्की करेन मी. गप्पा बस हा. आधी नाही म्हणालास ते असं. हे बघ आदित्य, तेव्हा छोटी छोटी कामं करून कंटाळलास ना, तेव्हा जॉब करायला तयार झालास. मला माहितीये रे आधी, तुला जर एखादं छान असं मोठं काम मिळालं असतं ना, तू तर ते नक्की जबाबदारीने आणि इंटरेस्ट घेऊन पूर्ण केलं असतंस. पण नाही, त्यांनी ते तुला मुद्दाम दिलं नाही. मला विचारून घे ना. नाही, मी म्हंटल वहिनींना की आदित्यला सुद्धा द्या एखादं मोठं काम, तर अगदी हो हो देते ना, असं म्हणत राहायच्या. दिलं तर कधीच नाही. शेवटी मी भांडून काम मागून घेतलं. तर मग काय झालं? राजवर्धन चिडला लगेच. आठवतंय ना तुला सगळं? शी, काय करून ठेवले घराच्या माझ्या? आणि हे काय आहे? कोणी टाकले कपडे वाळत तिकडे? मी. खुराडा एवढं घर तुझं, बाहेर पापड वाळत घातले, मग कपडे वाळत घालायला जागाच नाही, मग इथं दोरी बांधल्याने घातले वाळत नाही. हो आजी, कपडे वाळत घातले ते ठीक आहे, पण ती खिडकी तरी बंद करायची ना. ते कबूतर येऊन घाण करून टाकले इकडे. शी, ते बघ तुझ्या हाताला लागले. बघ बघ बघ. वैदेही तू जरा शांत हो. जा तू बाहेर जाऊन फेरफटका मारून ये, मी सगळं आवरते. अगं काऊ, पण तिकडे तो कबूतर आहे, मला भीती वाटते त्याची. बाय, नको काळजी करूस. मी काढतो हा ते बाहेर. हा, तू जा बाय, फिरून ये. जा जा. आजी पण ना. अगं अगं, मेलीने पापडाचा सुराणा केला बा माझ्या. बघ बघ बघ. का बस? बघ बघ बघ. कसं आहे ना, ही दोघं मायलेक आहेत ना, किती एकसारखे आहेत. नाही नाही, एकमेकांना मिळालेले आहेत. ती रत्नमाला आहे ना, आपल्याला अंजारून गोंजारून तर नुसतं गोड गोड बोलून आपल्याला फसवत राहते. आणि राजवर्धन, आपण काही करायचं म्हटलं तर लगेच चिडतो आणि मग दाबून टाकतो आपल्या सगळ्यांना. सानिया, मला अगदी काळजी वाटते ग बाई तुझी. म्हणजे बघ ना, आता तुझ्या नशिबात सुद्धा असंच सगळं असणार आहे ग आता. नाही आई, माझ्या नशिबात काय असणार आहे काय नसणार आहे हे ठरवण्याचा अधिकार ना रत्नमाला काकींना आहे, ना त्या राजवर्धनला आहे. कारण माझी डेस्टिनी मी स्वतः ठरवणार. कारण मी आदित्य नाही. सानिया, देव तुला यश देव ग बाई. आज काहीच मनासारखं होत नाहीये. घरातल्या गोंधळाने ना डोकं उठलंय माझं. त्यात राज पण नाही भेटला. आजचा दिवसच खराब आहे. राज, हॅलो. हाय. सॉरी, आज खरंच खूप प्रॉब्लेम झाला होता. छोके, सॉरी नका म्हणू तुम्ही. ऍक्च्युली माझाच मूड खराब आहे. म्हणजे माझ्या मनासारखं काहीच होत नाहीये आणि घरी पण थोडा प्रॉब्लेमच आहे. व्हॉट हॅपन? इज एनीथिंग सिरियस? नाही, मी काय हेल्प करू का? नाही नाही, नथिंग सिरियस, ऑल ओके. फक्त माझा मूड ओके नाहीये.
ओके, तुझा मूड नीट झाल्यावर लवकरच भेटूयात आपण. ओके, बाय. बाय. काय ग, झालं सगळं क्लीन? हा, तात्या आणि आई करतायत. ते म्हणाले तू ऑफिसमधून आलीस, दमली असशील, आम्ही करतो सगळं. तिला सॉरी म्हण. अगं सॉरी काय त्यात? मला तुझ्या घरचे माहिती आहेत, त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये ग. पण काऊ, तुझी आजी खूप कटकटी आहे आणि म्हणजे मला अंदाज होता काही ना काहीतरी होईल, पण एवढं होईल असं नव्हतं वाटलं. असो, काऊ तुझ्यासाठी काही पण. थँक्यू वैदेही. खरं तर तू मला खूप मोठी मदत करतेस आणि तुझे उपकार मी कसे फेडणार आहे ना, मलाच कळत नाही. काऊ वेडी आहेस का ग? काही काय बोलतेस? लहानपणापासून आपण एकत्र वाढलो, एकत्र खेळलो. तू एकटीच तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस. काऊ, आयुष्यात ना खूप कमी बेस्ट फ्रेंड्स आहेत माझ्या. एक तू, तर तो प्रिन्स. ए हा, तुझा प्रिन्स काय म्हणतोय? कुठे आहेत? कसलं काय, आम्ही भेटणार होतो आज. मग भेटलात का? गेला की नाही डेटवर? कसलं काय, सगळं टाय पीस झालं. एक चांगली रोमॅन्टिक डेट एका बोरिंग माणसामुळे वाया गेली. माझंही असंच झालं काहीसं. नको त्या माणसामुळे अडकले मी. त्या बच्चू मामाने सगळा गोळ घातला ग. त्यांनी डायरेक्ट डेटच बुकिंग केलं. एक मिनिट, बच्चू मामा म्हणजे? मी बच्चू मामा, म्हणजे राजवर्धनचा मामा. काऊ, नको तो माणूस म्हणजे तू राजवर्धन बरोबर डेटला गेली होतीस? हो काय? नाही, मी कशाला त्याच्याबरोबर डेटला जाऊ. मीटिंग साठी गेले होते मी, पण माझ्या नशिबात बळजबरीची डेट आली. पण तो बोका गिटार छान वाजवतो. हा काय, राजवर्धनने तुझ्यासाठी गिटार वाजवली आणि गाणं पण म्हटलं? माझ्यासाठी नाही ग, तिकडे जो गिटार वाजवत होता ना त्याला हा नावं ठेवत होता, त्याच्या चुका काढत होता. मी म्हटलं तुम्हाला एवढं येतं तर तुम्ही दाखवा वाजवून. हा गेला ना ग आणि वाजवली गिटार. मला वाटलं नव्हतं, पण तुरांचं चांगलं ज्ञान आहे बोक्याला. हाऊ रोमॅन्टिक यार. माझा प्रिन्स यायला हवा होता. हे सगळं माझ्या बरोबर घडायला हवं होतं ना. ज्याला जे हवं ना ते देव का देत नाही तेच कळत नाही. म्हणजे आता हेच बघ ना, मला आमचं ते घर हवंय. ते जर घर मिळालं ना तर आमचे सगळे प्रश्न सुटतील. आजी, तात्या, आई यांनाही इकडे राहावं लागणार नाही. तेच ना, ज्याला जे हवंय ते का मिळत नाही? जे आपल्या भाग्यात लिहिलेलं असतं ना तेच आपल्याला मिळतं. वहिनी, अजून काम सुरू आहे? हो, म्हणजे तसं झालं तर जमाय. राजवर्धन आला नाही अजून. तो घरी येईपर्यंत झोप नाही लागायची मला. आज ऑफिस मध्ये गेलो होतो मी सहजच. हो का? हो, खूप कौतुक करत होते त्या कावेरीचं. हो. कुठे भेटली कुठे ही कावेरी? बेस्ट आहे पोरगी. काही नाही, सुदर्शन इंटरव्ह्यू द्यायला आली होती आणि तिच्याशी बोलताना जाणवलं की हुशार आहे, छान आहे मुलगी, संस्कारी आहे. आणि मलाही पर्सनल असिस्टंटची गरज होती म्हणून अपॉइंट केली तिला. बरं केलं. अशीच एखादी चांगली मुलगी आपल्या राजवर्धनसाठी सुद्धा बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या तोला मोलाची, आपल्याशी जुळवून गेल अशी सून आणायची ना घरात लवकरच. अरे म्हणजे काय, सून हवीच. एक नाही 10 सुना शोधा, पण मी लग्न करणार नाही. कारण मॅरेज, लव्ह, रिलेशनशिप्स
या सगळ्यावर ना कधी माझा बिलीफ होता ना आहे ना असेल. सो बेटर टू स्टे अवे फ्रॉम दिस अँड कीप मी ऑल्सो अवे फ्रॉम दिस. राज, मला माहितीये हे सगळं तू दुखावला गेलास म्हणून बोलतोयस, पण तुझ्या मनात अजून कुठेतरी ओलावा आहे. नाहीतर एका अनोळखी मुलीने लिहिलेल्या चिठ्ठ्या तू जपून ठेवल्या नसत्यास. वा 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 वा, काय घमघमाट उडालाय. उडालाय घमघमाट सुटतो वैदेही. बरं बरं, काय केलंय. वांग्याचं भरीत केलंय आज. वा काऊ यार, या एका गोष्टीसाठी ना मी तुझ्या आजीला पण आयुष्यभर सहन करू शकते. जरा हळू बोल. ए सहन करायला म्हणजे सहन करायला मी काय तुला त्रास देते? मी काय घोडं मारलंय का तुझा? कशाला बोलली? सांगितलं होतं ना गप्प बस म्हणून. ए कानात काय बोलतेस तिच्या? मोठ्याने बोल. कावेरी लक्षात ठेव, ना हिच्या पितळाला रडायला लावलं ना तर नावाची मंगला नाही मी. आजी तुम्ही ना वैदेही आजी अगं ती गंमत करतीये. कसली गंमत? मी काय लेची पेची नाही हो. काय गे तुझ्याकडे राहायला आलो म्हणजे आम्ही आश्रित नाही तुझे. माझ्या नादी लागायचं नाही. बघ मी काय करते ते. कावेरी हो सासूबाई, कशाला भांडण ओढून घेताय? त्यांचं चाललंय ना. हा मग तुम्ही कशाला मध्ये पडताय? तुम्ही एक काम करा, त्या झोक्यात बसा आणि जपमाळ घ्या हातात. हा हो त्यांना ऑफिसला जायचंय, उशीर होतोय त्यांना. हे जाग बाय तुम्ही. हो मला खूप उशीर होतोय. चल चल थांब थांब थांब, डबा घेऊन जा. अगं कशाला, ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये सगळं मिळतं. रोज रोज बाहेरचं खायचं नाही, मग त्रास होतो तुला. ओके चल. आणि तुझं काय? मी मागवून येते. हे सगळं आवरायचंय, भांडी घासायची. कावेरी अगं सगळं तूच आवरणार आहेस का? मग आम्ही काय करायचंय? तुझ्या ऑफिसला मी आवरते. नक्की करशील? हो जा. आलेच मी. थांब. चला. डबा जपून खाओ. पचायचं नाही तुला. गावचं जेवण आहे ना ते. हो काय पण कपडे घातल्यात. सांभाळ गो बाय. अगं झग्यात हवा गेली ना तो झगा आकाशाला टेकायचा. अगं तो झगा तुझी इज्जत पण घालवायला कमी नाही करायचा. कावेरी आजी अगं बाय, तुला उशीर होतोय ना, तू जा. नको लक्ष देऊ तिकडे, जा तू. सांभाळून जा ग बाय. काय घमघमाट सुटलाय बघते तरी. काय काय मेली कावेरीच्या हाताला चव आहे मस्त. आई अगं का खाल्लंस तू? उपास नाहीये का तुझा आज? अरे देवा, जळलं मेले लक्षात. माझा उपास मोडला त्या कार्टीनं ग बाई. शिव शिव शिव. देवा मला माफ कर. देवा मला माफ. आई 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 गो. आई गो. देवा मला माफ कर. देवा मला माफ कर. शिव शिव शिव. देवा काहीतरी खाव सुवर्णाताई. बरं पोहे करू का? नाही हो नाही, मला ना खायची काही इच्छाच नाहीये. जोपर्यंत माझी बच्चा माहेरच्या चहामध्ये एंटर करत नाहीये ना तोपर्यंत मला ह्या घरचं पाणी सुद्धा गोड लागणार नाहीये. बच्चा बच्चा तयार हो आणि ऑफिसला जा. व्हॉट आर यू टॉकिंग मम्मा? असं कसं ऑफिसला जायचं? तुला माहितीये ना याच्या आधी 2 वेळा मी ऑफिसला गेले तेव्हा काय घडलं?
कावेरी काही ना काही रिझन्स देतच असते. हे बघ बच्चा, ती कावेरी काही ना काहीतरी रिझन्स देतेच ना. मग तू एखादं कारण काढ आणि जा ना ऑफिसला. आता मी काय कारण काढून जायचं ऑफिसला मम्मा? कुठलं कारण, कुठलं कारण? येस, आयडिया. बच्चा, असं म्हणतात की माणसाच्या मनात पोहोचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. तर तू एक काम कर ना, तू मस्त काहीतरी डिश बनव आणि टिफिन घेऊन ऑफिसला जा. हा, गुड. काय मस्त आयडिया सुचली आहे तुम्हाला. सानिया, नाहीतर तू वहिनींना म्हटलं होतं ना मी सगळं शिकून घेईन म्हणून. दाखवून दे की तू बोलल्याप्रमाणे सुरुवात सुद्धा केलीयस. करेक्ट. कदाचित रत्नमाला वहिनी कावेरीला बाजूला करून तुला हाताशी घेतील मग, हो की नाही? सानिया, एक काम कर, बच्चू मामा आहे ना रोज टिफिन घेऊन जातो वहिनींसाठी. आज तू वहिनींसाठी काहीतरी बनव, हो की नाही? चल चल चल, मी हेल्प करते तुला. बच्चा, काय काय बनवणार आहेस तू? हा, मटर पनीर. बर. मला न विचारता ही झाडं इथे का ठेवली? कोणी सांगितलं? मी सांगितलं होतं. मी सांगितलं होतं युजलेस झाडं माझ्या केबिन मध्ये ठेवायला. कशाला स्वतःची अक्कल वापरता? सर, झाडं युजलेस नाहीयेत, हे युजलेस आहे. झाडं प्राणवायू देतात आणि हे प्राण घेतात. अर्थात आपण ठरवायचं असतं की आपण प्राणवायू देणाऱ्यांना जवळ करायचंय का प्राण घेणाऱ्याला. अर्थात हे कळायला काही फारशी अक्कल लागत नाही. तुम्ही जे झाडं मागवलेली ना ती आणली आणि सरांच्या केबिन मध्ये ठेवली म्हणून सर चिडलेत. अच्छा, म्हणजे हे सगळं तुम्ही करायला सांगितलंय तर? सॉरी, पण हेच जरा खालच्या सुरात विचारा बरं. उत्तर द्यायला कदाचित सोपं जाईल मला. काय झालं? जमेल, तुम्हाला सूर चांगले कळतात. काकू प्लीज. अरे, आता माझ्यातल्या सात्विक गुणांना ओळखून तुम्ही मला काकू म्हणता ते चालतं की नाही मला? मग जर मला तुमच्यातला एखादा गुण कळला आणि मी जर तुम्हाला तो वापरा म्हटलं तर काय चुकलं माझं त्यात? ते सोडा, आधी मला सांगा ही झाडं माझ्या केबिन मध्ये का ठेवली आहेत? ही माझी केबिन आहे, गार्डन नाहीये. आणि हे सुद्धा तुमच्या त्या सो कॉल्ड संस्कृतीशी रिलेटेड आहे का? आहेच, कारण विषय असा आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे हँग ऑन काकू, पुन्हा लेक्चर नका सुरू करू. मग उत्तर कसं देऊ? हे बघा, याचा फक्त संस्कृतीशी संबंध नाहीये तर आपल्या तब्येतीशी सुद्धा आहे. कसं? नाही, गेटवर आल्यावर जसा गुळपाणी घेतो तसा केबिन मध्ये आल्यावर झाडांची पानं खायची आहेत मी. अहो सर, किती चिडता तुम्ही. जरा राग कंट्रोल करत जा बरं. हेच जर तुम्ही जरा खालच्या सुरात विचारलं तर किती बरं पडेल. कालच तुम्ही गिटारवर किती मंद सूर छेडले. काय सर, तुम्हाला गिटार वाजवता येते? अगं, उत्तम गिटार वाजवतात ते. पण तुम्हाला सरांनी कधी गिटार वाजवून दाखवली? कालच. काल ते आणि मी डेटवर गेलो होतो ना, तिथे त्यांनी. काकू, हो, उगाच काहीतरी रुमर स्प्रेड करू नका. रुमर्स नाही हो. अगं, म्हणजे डेटवर असे गेलो नव्हतो आम्ही, मीटिंग साठी गेलो होतो. तिथे एक जरा घोळ झाला. तेव्हा यांनी खूप छान गिटार वाजवली तिकडे. त्यांना खूप उत्तम समज आहे सुरांची, खूप छान गिटार वाजवतात. फक्त काय प्रॉब्लेम आहे ना, सगळे सूर इथे वापरत नाहीत, फक्त तारसप्तकात बोलत असतात. त्याचे रिझन्स तुम्हाला सांगितलेत मी. आणि आता विषय बदलू नका. ही झाडं इथे का आहेत ते सांगा. असं सांगणार नाही.
प्रेमाच्या सुरात विचारा. काकू, ही झाडं इथे काय आहेत? आता कसं, विषय असा आहे की ही झाडं म्हणजे नुसती झाडं नाही आहेत. ही झाडं जास्त ऑक्सिजन बाहेर फेकणारी झाडं आहेत. तुम्ही कसे सतत केबिन मध्ये बंद असता ना, त्यामुळे तुम्हाला फ्रेश हवा नाही मिळत, प्रसन्न नाही वाटत, म्हणून तुमची चिडचिड होते. ही झाडं असल्यामुळे इथली हवा फ्रेश राहील, जरा प्रसन्न वाटेल आणि तुमची चिडचिडही कमी होईल. त्या सगळ्यासाठी माझी परमिशन नाही घेता आली? हा, हे गाव नाहीये तुमचं, माझं केबिन आहे. अहो, आम्हाला वाटलं तुम्हाला सरप्राईज द्यावंसं. कधी कधी ना माणसाला सरप्राईज द्यावं, बरं वाटतं त्यांना. मला गरज नाहीये तुमच्या सरप्राईजेसची आणि या ऑक्सिजनची. हे काढा आता, आधीच सांगतोय मी. एकतर तुमच्यामुळे ऑलरेडी एका महत्वाच्या मीटिंग साठी डिले झालाय मला. आता उद्या या झाडांना घातलेल्या पाण्यावरून कोणी पाय घसरून पडलं, मग उद्या या झाडांना कीड लागली तर? Why am I explaining all this to you? निकिता, do one thing. जेवणानंतरच्या माझ्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल कर. मी बाहेर चाललोय. नुसती चिडचिड 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 चिडचिड. मॅडम, आता या झाडांचं काय करू? असू देत तशीच, बघू पुन्हा चिडले की. झाला का डबा? होत आलाय बच्चू मामा. अजून नाही झाला? जेवणाची वेळ होत आली. ताईला वेळेवर जेवण लागतं. आला फोन. हॅलो, हा झाला का डबा? मला थोडा उशीर होईल, पण मी येतोय वेळेत. हा, ठीक आहे. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? अहो, अजून मॅडमच्या घरचा डबा नाही आलाय. काहीतरी गडबड झाली बहुतेक. एवढंच ना? एवढंच? अहो, मॅडम ना घरचं जेवण लागतं आणि लंच टाइम स्किप झाला तर मॅडम जेवण पण स्किप करतात आणि पुढच्या मीटिंगला निघून जातात. त्यांना असं वाटतं आपल्यासाठी दुसऱ्यांना वेट करायला लावणं हे बरोबर नाहीये. आणि पुढच्या अर्ध्या तासात मॅडमची मीटिंग आहे. जर वेळेत डबा नाही आला तर मॅडम पुढच्या मीटिंगला निघून जातील. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, तू काळजी करू नको. फक्त एक काम करशील, मला एक ताट आणून दे आतमध्ये. मी बघते काय करायचं ते. हो, आत्ता आणते. मॅडम, जेवण झालं का तुमचं? खरं तर नाही अजून. मी आज तुमच्यासाठी वांग्याचं भरीत आणलंय. अरे वा, म्हणजे माझ्या आवडीच्या गोष्टी सांगणारा कोणीतरी देवदूत भेटलाय वाटतं तुला. अगं, मला वांग्याचं भरीत खूप आवडतं. अच्छा, मला नव्हतं माहिती. बरं, तुम्ही जेवून घ्या नीट, मी येते. अगं थांब ना, तू पण जेव ना, आपण एकत्र जेवूया ना दोघी. अहो नाही, माझं झालंय जेवण. तुम्ही जेवा. 1-2 कामं पण उरली आहेत, ती मी करून घेते. जेवून घ्या. अहो, पण अगं 2 प्लेट्स कशासाठी आणल्यास? म्हणजे कावेरी मॅम आणि तुम्ही एकत्रच जेवाल ना? अहो, त्यांचंही जेवण राहिलंय ना, त्यांचा डबा त्यांनी तुम्हाला दिलाय. म्हणजे कावेरी जेवलीच नाहीये? नाही जेवल्या. त्यांना जसं कळलं की तुमचा डबा यायला आज उशीर होणार आहे, त्यांनी त्यांचा डबा तुम्हाला दिला.
कावेरी. बरं ठीक आहे, मी बघते. तू जा, तू जेवून घे. मॅडम ह्या प्लेट्स. हो, इथेच राहते, जा. कशी आहे ही मुलगी?